रामकृष्ण हरी. आपण सगळ्यांनी मोकळ्या प्लॉटमध्ये ताक केलेला पाहिलाच असेल, पण ऊसाच्या प्लॉटमध्ये मधल्या सरीमध्ये ताक तुम्ही आता पहिल्यांदाच पाहत असाल. तर आम्ही याला हाताने ताक टाकला होता आणि जो कुबटाचा जो ट्रॅक्टर आहे त्याच्या सरी फोडायच्या रोटरने आम्ही त्याला रोटरून घेतलं आणि तागाला गाडून टाकलं. परत त्याला एकच पाट पाणी दिलं होतं आणि त्या पाट पाण्यानंतर पाऊसच कंटिन्यू चालू राहिला, त्याच्यामुळे तो ताग आज एवढा मोठा झाला आहे. आणि आता हात एवढा ताग असतानाच, म्हणजे आपली जी छातीची उंची आहे या उंचीला असतानाच तुम्ही ताग हा गाडून गेला पाहिजे. पॉवर टिलर असो किंवा कुबोटाचा ट्रॅक्टर असो वा कोणताही ट्रॅक्टर असो, तर त्याने हा लवकर तुटतो आणि जमिनीत एकदम भुगा होऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टरनी अशा साहाय्याने यंत्र आहे की त्यांनी तुम्ही रोटरू शकता. डायरेक्ट तागाचा पूर्णपणे भुगा होतो आणि ट्रॅक्टर पुढे चालत असताना ताग पण खाली गाडून जातो. आणि याच्यानंतर याला एक पाणी देऊन हे पूर्णपणे कुजून जातं. याला पाणी दिल्यानंतर कुजून गेल्यानंतर याचं उत्तमरित्या हिरवळीचे खत तयार होते आणि त्या खताचे पूर्ण रूपांतर हे ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी पण या ऊसाला मदत करतं आणि पुढे टनेज वाढण्यासाठी सुद्धा मदत करतं. आणि आपण अजून एक गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती की हे ताक जे आहे ते पिकाच्या जवळपास 50 ते 70% नायट्रोजन मिळून द्यायचं काम करतं. तर हे तुम्ही पाहू शकता की ह्या तागाचे नायट्रोजन तयार करण्याच्या क्षमतेमुळे आपण ऊस पाहू शकता, ऊस कुठेही पिवळा पडलेला नाहीये, पूर्णपणे ऊस चांगला आहे आणि फुटवे वगैरे सुद्धा चांगले आहे. आणि मेन म्हणजे या ऊसाला एकसारखी वाढ आलेली आहे. आणि तागाचे असे फायदे समजून घेता शेतकऱ्यांनी ऊसाच्या मध्यभागी ताग असा हाताने टाकून त्याला गाडून घेतले पाहिजे. किंवा मकाचे जे टोकन यंत्र येतं त्या मकाच्या टोकन यंत्राने सुद्धा तुम्ही एक लाईन तागाची पेरू शकता आणि पॉवर टेलरच्या सहाय्याने सुद्धा त्याला सरी फोडता फोडताच गाडून टाकू शकता. कारण हे जे ताग आहे हे खूप महत्त्वाचं काम करतं ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी. आणि हा कोणते आणि हे जे ताग आहे हे झपाटे वाढल्या कारणाने याच्यामध्ये गबाळ लवकर उगून येत नाही. आपण पाहू शकता की काही सऱ्यांमध्ये आपण ताग टाकलेला नाहीये, तिथे गबाळ खूप उगले. आणि आपण ही तागाची सरी सुद्धा पाहू शकता की हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गबाळ नाही. तर हा ह्या तागाचा फायदा आहे की खत पण तयार होते आणि गबाळाला पण खाली दडपण्याचं काम करतं आणि पिकाला सुद्धा उत्पादन वाढायसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. धन्यवाद.